कल्याण शहर परिसर की सेवाभावी संस्थाएं ओम शिवम सत्संग ट्रस्ट और स्वर्गीय एमजी पंडित चैरिटेबल ट्रस्ट की ओर से मंगलवार के दिन जोशीबाग के यशोदा हॉल में दीपावली के उपलक्ष्य में पत्रकारों के लिए स्नेह मिलन तथा सम्मान समारोह का आयोजन किया गया था। इस अवसर पर दैनिक जनमत के संपादक तुषार राजे, दैनिक सामना के रिपोर्टर राजेश विक्रांत, श्यामधर पांडे, प्रजानाथ के संपादक विष्णु कुमार चौधरी, श्रीचंद केसवानी और कार्यक्रम के मुख्य आयोजक विजय नारायण पंडित साहब खास रूप से उपस्थित थे। इस मौके पर सभी मान्यवरों द्वारा पत्रकारों को सम्मानित किया गया। उपस्थित मान्यवरों ने आज की पत्रकारिता पर अपने अपने विचार प्रकट किए। और आगे आओ सुनील भाई, क्या हाँ एक रुको क्या जाने का तालियां हमारी बहन बेटी का सम्मान तुम भी आगे जरा कार्यकर्ता ध्यान रखना, दिलीप को बाहर नहीं निकलने देना जब तो खाना ना खाए। तू एक थैली और एक लाया कर, बहादुरी फिक्र त्याबद्दल पत्रकारांच्या वतीने सर्वप्रथम विजय पाटील यांचे मी आभार मानतो। कारण सन्मान कशा पद्धतीने केला तर महत्त्वाचं नाहीये, पत्रकारांच्या आदराने बोललं जातं आणि गौरवलं जातं ते महत्त्वाचं आहे। की बाबा काय जेवण आहे किंवा छोटा भेट वस्तू आहे म्हणून हे महत्त्वाचं नाहीये। आता मग त्यांनी सांगितलं की आमंत्रणाशिवाय जायचं नाही, हे करून पथ्य पाळलं पाहिजे, नाही पाळलं जात। आता काल परवाच्या माझ्याकडे काही व्हिडिओ आले, तुम्ही बातमी छापली नाही, पण 200 पत्रकार 2-2 वाजेपर्यंत थांबले लाईट लावून, अर्ध्यांना पाकिटं मिळाली, अर्ध्यांना पाकिटं नाही मिळाली, आणि त्याच्यातले 75% बीज मुलाने मेहमान होते, तेव्हा माहिती मिळाली कोण गेले। पुढे आपण आपले पत्रकारिता बदनाम करतो, असं होतं का? म्हणजे अचानक सगळे बदललेले, पोलिसांना राहिले नाही। पूर्वीची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता खूप बदलले आणि यापुढची पत्रकारिता एआयच्या जमान्यामध्ये पूर्ण बदलणार आहे। आता काही करायची जरूर नाही पत्रकारांना, स्पॉटला जाऊन पूर्वी म्हणजे स्पॉटला जायला लागायचं, बातमी घेणं, 12 वाजेपर्यंत थांबणं, बातमी पाठवणं, आता ते काही लागत नाही। पूर्वी फॅक्सही नव्हते, हाताने बातमी आली, मग फॅक्स आले, फॅक्स आल्यानंतर इंटरनेट आलं, इंटरनेट की सुविधा वाढत गेल्या। आता अजून 6 महिन्यामध्ये माझ्या जरी एआय आलं की सगळंच संपणार आहे। एक तर पत्रकारांच्या नोकऱ्याही संपणार आहेत, 50% पत्रकार बेकार होणार आहेत, कारण काही जरूरच नाही ना। कल्याणमध्ये काय करते, मुंबई पासून त्या तिकडच्या संपादकाला समजणार आहे एआयच्या माध्यमातून। एवढं सगळं तंत्रज्ञान प्रगत होतोय आणि अशा वेळेस आपण सुद्धा जे पत्रकार जमलेत आपण सुद्धा प्रगत राहिलं पाहिजे, नवीन नवीन तंत्रज्ञानाची आपण माहिती घेतली पाहिजे। विजय पंडित आणि परिवाराशी तर मात्र संबंध जसं विजय पंडितांचे वडील नगरसेवक होते, 74 साली निवडून आले आणि वडिलांशी पण माझे तेवढे संबंध होते। पूर्वी जे नगरसेवक होते विजय पंडितांनी सांगितलं की RB6 जे कृपाशंकर सिंग त्याला नेहमी सांगायला मराठीत बोला, मागे लागायचं। म्हणजे कृपाशंकर सिंग जेव्हा आमदार होते तेव्हापासून मागे लागायचं नाही, मराठीत बोलला पाहिजे, आणि तेव्हापासून कृपाशंकर सिंग मराठीत भाषण करायला लागले। RB6 सुद्धा मराठीत बोलायला लागले की मराठी खूप वेळा सांगायचं मराठीतच बोललं पाहिजे। याचं कारण तुम्हाला सांगतो की विजय पंडितचे वडील किंवा काजी कंपनी काजी वगैरे यांचे वडील नगराध्यक्ष होते, आई नगराध्यक्ष होती, पण नगरपालिकेच्या सभागृहात हे लोक मराठीमध्ये भाषण करायचे कायम, कधी हिंदीमध्ये भाषण केलेलं मी ऐकलेलं नाही।